जाऊया. विखे पाटील हे सर्वात मोठे मतांचे भिकारी असल्याची घणाघाती टीका प्रहारचे बच्चू कडूंनी केलेली आहे. निमित्त होतं ते शिर्डीतील भिक्षेकरूंच्या मृत्यू प्रकरणाचं. रामनवमी निमित्ताने शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांना भिक्षेकरूंचा त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी भिक्षेकरूंना ताब्यात घेतलं होतं. यात काही जणांचा मृत्यू झालाय, त्यामुळे भिक्षेकरांच्या मृत्यूवरून वातावरण चांगलंच तापलेलं होतं. याच पार्श्वभूमीवरती बच्चू कडूंनी शिर्डीमध्ये जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. प्रशासनाच्या ताब्यातील लोक मरत असतील तर शिर्डीचे आमदार पालकमंत्री काय करतात असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केलाय. तर कडूंच्या टीकेला सुजय विखेंनी काय उत्तर दिलंय ते सुद्धा बघूया. ते तर मताचे भिकारी आहे. दर 5 वर्षानं जिल्हा परिषदेची निवडणूक आली का भीक मागतंय, काय म्हणतात तिकडे विधानसभा असली का भीक मागतंय. खरे भीक ते आहे. आता कोण म्हणणार म्हणजे विखे. इथं येऊन माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या बद्दल अपशब्द वापरणं हे आम्हाला काही नवं नाही. अनेक लोक वर्षानुवर्षे इथं आले, अपशब्द वापरले, पण मतदार आणि गोरगरीब जनता ही आमच्या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि प्रत्येक गोष्ट जी या मतदारसंघामध्ये केली जाते ही या तालुक्याच्या जनतेच्या भलाईसाठीच आहे. ही जनता जाणून असल्या कारणाने अशा प्रकारच्या टीकेला मी उत्तरही देणार नाही. वीरभद्र महाराज त्यांना सद्बुद्धी देव. इकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. शिवसेनेकडून भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे आदिती तटकरेंना पालकमंत्री पद मिळावं यासाठी राष्ट्रवादीकडून सुद्धा जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा एकदा समोर येण्याचं कारण म्हणजे अमित शहांचा रायगडचा दौरा. रायगड दौऱ्याच्या वेळेला शहांनी तटकरेंच्या घरी जात स्नेहभोजन केलं. मंत्रिपदाचा मार्ग पोटातून ओठावर जाईल असा तटकरेंचा प्रयत्न असल्याचं राजकीय पंडितांकडून बोललं जात होतं. तर दुसरीकडे मुंबईमध्ये अमित शहा आणि शिंदेंची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिंदेंनी तातडीने भरत गोगावलेंना मुंबईमध्ये बोलवून घेतल्यामुळे पालकमंत्री पदाबाबत घडामोडींना वेग असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईत तातडीने बोलवून घेतल्याच्या चर्चेनंतर गोगावलेंकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला आहे. पक्षाचे काय कामं आहेत, इतर काय घडामोडी आहेत. आता आम्हाला 15 तारखेला यांचा प्रवेश करायचा आहे. त्याच्यावर आम्हाला काय चर्चा अशा काही गोष्टी असतात. शेवटी पक्ष बांधणी, पक्ष वाढवणं आणि जी काय जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे मंत्र्यांची ती आम्हाला पार पाडली. तर दुसरीकडे गोगावलेंना तडकाफडकी मुंबईमध्ये का बोलवून घेतला असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. अरे मुंबई आमचं काम तुम्ही फार म्हणजे आमच्या मनामध्ये काय, भरत गोगावलेच्या मनामध्ये काय, कोणाच्या मनामध्ये काय ते तुम्ही बातम्याद्वारे चालवता. अरे तुम्ही हे चालवा ना. आता हे नवीन नवीन प्रवेश होत आहेत, विकास होतो आहे, चाललंय सगळं कालचं, हे सगळं चालवा. तर पालकमंत्री पदावर सुद्धा लवकरच मार्ग निघेल अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. पालकमंत्री पदाचा विषय अजून सुद्धा चर्चा होतीये त्याच्यावर. आम्ही त्याबद्दल काही आपण काळजी करू नका. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्याचा यंदा TPCचा प्लॅन पण जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो पण निधी आम्ही दिलेला आहे. त्याच्यातनं मार्ग निघाला तुम्हाला सांगितलं जाईल. तर पालकमंत्री पदाच्या चर्चेवरती बोलताना आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाहीये, तो सुटेल का मग? बघा, पालकमंत्री आणि दुसऱ्यांना पालक पनीर असं झालं असेल मला. पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाहीये, तो सुटेल का मग? बघा, पालकमंत्री आणि दुसऱ्यांना पालक पनीर असं झालं असेल मला. खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या, छान मटणाचं जेवण वगैरे होतं. पण ठीक आहे, अशी स्नेहभोजनं व्हायला पाहिजे. पण पालकमंत्र्याचा तिढा काय ते सोडवू शकले नाही. रायगड सारख्या जिल्ह्यात म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडावर, तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही. लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, आता सर्वच पक्षांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. फक्त मोर्चे बांधणी नाही तर वार पलटवार सुद्धा सुरू झालेले आहेत. मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका असं म्हटलेलं आहे. ठाकरेंच्या निर्धारावरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलाय.
15 वर्ष मुंबईकरांना तुम्ही फसवलं, बीएमसीवरती महायुतीचा झेंडा फडकणार असं शिंदे म्हणाले. काल परवाकडे बातम्या पण आल्या की उद्धव ठाकरेंची मोठी खेळी आपले काही मोठ्याच असतात. आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि त्याच्यासाठी मी सुधीरला शिवसेनेचं शत्रुपद दिलेलं आहे. सुधीरला तरी आणखी मुंबईमध्ये इकडे तुला पळवणार आहे, कळलं ना. तर सगळ्यांनी साथ सोबत आणि असे सगळे आनंदात राहा. शिवसेनेचा भगवा फडकेल असं म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे. युटर्न घेणाऱ्यांचा का यूज अँड थ्रो करणाऱ्यांचा? का दरवेळेला त्या खड्ड्यामधून तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं केलं? का काँक्रीटचे रस्ते तुम्ही 15 वर्षापूर्वी केले नाही? मुंबईकर यावेळेस का गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबईकरांना फसवलं ते आता फसणार नाहीत. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो महायुतीचं मुंबईवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल कामाच्या जोरावर. दरम्यान मुंबईतल्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोरदार सामना रंगलाय. बघूया. आता मुद्दा असा झालाय की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी 1 आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्यात मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल. मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती हा संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का नाही, या समस्येचा तोडगा काढला का नाही. मोर्चा कोणी काढायचा? अरे 15-20 वर्ष तुम्हीच होते ना. 15-20 वर्ष तुम्हीच होते. आम्ही तर आमच्या काळात रस्ते धुतले जे ब्रिटिश काळात धुवायचे. आम्ही तर रस्ते धुतले, स्वच्छ केले प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने. तुम्ही तर 15-20 वर्ष तिजोरीच धुतली. आम्ही रस्ते धुतले, रस्ते स्वच्छ केले, तुम्ही तिजोरी साफ केली. हा फरक आहे. त्यामुळे काय कुणाकडे मोर्चा काढताय तुम्ही? एवढे वर्ष काय केलं हा हिशोब या निवडणुकीमध्ये जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. महायुतीत धुसफूस नाही, खुशखुश आहे. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर. आम्ही रडणारे नाही, लढणारे, शिंदेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये अर्धा तास खलबत. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीमुळे चर्चांना उधाण. तर शहांची सदिच्छा भेट घेतल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण. सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली. महायुतीतील तक्रारींच्या चर्चांवरून खासदार कोल्हेंचा शिंदेंना टोला. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत नाही. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत नाही. बारामतीत अजित पवारांची टोलेबाजी. दादांच्या वक्तव्यावरून सभेत एकच हशा. मुंबई पालिकेवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपली. आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका, ठाकरेंचा निर्धार. तर पालिकेवरती महायुतीचा झेंडा, शिंदेंचा पलटवार. लाडक्या बहिणी जरी ती बहीण काँग्रेसची होती तरी ती 1500कडे पाहून बरोबर तिने आमचे बटन दाबलं. विधानसभेला माझ्या विरोधात हवा होती, माझं देखील काही खरं नव्हतं. जळगावातील सभेत मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा जेलमध्ये आत्महत्या. 3.5 महिन्यांपासून होता तळोजा जेलमध्ये. बीडच्या जिल्हा रुग्णालयातील प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू. डॉक्टरांनी पैसे मागितल्याचा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप. कारवाईची मागणी. आणि भूषण गवई होणार देशाचे 52वे सरन्यायाधीश. 14 मे रोजी घेणार पद आणि गोपनीयतेची शपथ.